नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे चुरमा पोहे। त्यासाठी मी इथे पोळ्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि इथे कांदा मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण तेल टाकूया। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। मी यामध्ये मोहरी टाकते, कांदा मिरच्या टाकते, याला चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे कांदा मिरच्याला। चांगलं लालवट होईपर्यंत आपल्याला याला तळू द्यायचं आहे। मी यामध्ये मीठ टाकून ठेवते चवीनुसार। कांदा लालवट झालेला आहे आपला। यामध्ये मी हळद टाकते, आता या हळदीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये पोळ्या बारीक केलेली टाकते, आणि याला चांगलं मिक्स करून घेते। मी हे सगळं मिक्स करून घेतलेले आहे पोहे। आता मी यावर 2 ते 3 मिनिट एक ताट झाकण ठेवते। कमी गॅसवरच राहू द्यायचं आहे आपल्याला। मी यावरलं ताट काढून घेते आता। एकदम तयार झालेले आहे आपले चुरमा पोहे। तुम्ही बघू शकता, नाश्त्यासाठी झटपट पदार्थ तयार आहे, एकदम गरमागरम। गॅस बंद केला आहे मी। तयार आहे चुरमा पोहे। तुम्ही बघू शकता, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवलेले आहे हे। याला जास्त काही वस्तू पण लागले नाही, फक्त कांदा मिरच्या। बघा अशी रेसिपी करून कशी झाली सांगा कमेंटमध्ये। या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। झटपट बनणारा पदार्थ आहे हा नाश्त्यासाठी, खूप टेस्टी लागतो। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। बनवून बघा नक्कीच। बघत जा असेच व्हिडिओ या चॅनलवरती नवनवीन। चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये।